नमस्कार. माझा तालुका माझी बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आजची पहिली बातमी केज तालुक्यातून. केज शहरामध्ये रस्त्यावर नालीचं पाणी आणि नालीची घाण आल्यामुळं सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीचा सामना करून सामान्य नागरिकांना ये जा करावी लागत आहे. या सगळ्या परिस्थितीवर केजच्या नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे असं मात्र नागरिकातून आरोप होत आहे. तसं पाहिलं तर केजच्या रस्त्याला वाहतुकीची पण शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणचे पोलीस काही करताना दिसत नाहीत आणि त्याच्यामध्येच ही अडचण. या अडचणीकडे नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावं असं सामान्य नागरिकांची मागणी आहे. पुढची बातमी बीड जिल्ह्यातल्या टाकरवनमधून. टाकरवन किंवा माजलगाव परिसरात तसं पाऊस फार कमी आहे. ऑगस्ट संपत आलाय तरी पाऊस कमी आहे आणि त्याच्यामुळं काही अंशी वाढलेलं, थोडं ठीक प्रमाणात वाढलेलं पीक आता जळून आणि करपून जाण्याची भीती आहे. ह्या वर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारली. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यावरच खरीपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या, परंतु पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे आज खरीपाची पिकं जी आहेत ते पूर्णपणे धोक्यात आलेले आहेत. त्यातच सध्या आता सोयाबीनच्या पिकाला शेंगा लागण्याची काळ सुरू असताना पावसाने दडी मारल्यामुळे ते देखील पीक आता वाया जाण्याच्या वाटेवर आहे. आणखी जर 8 ते 10 दिवसामध्ये पावसाने हजेरी नाही लावली तर खरीपातील कापूस सोयाबीन पीक जे आहे दोन्ही ते पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून व काही अधिकाऱ्याकडून पावसाची फुगीर आकडेवारी सांगितली जात आहे, परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर पाऊस अत्यंत अल्प स्वरूपामध्ये झालेला आहे. त्यामुळे खरीपाचे पिके आज उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन पिकाची पाहणी करावी, याचबरोबर पाऊस किती मिलीमीटर झालेला आहे याची योग्य ती नोंद करावी. कारण जर पाहिलं तर आज 8 दिवस पाऊस जर नाही आला तर खरीपातील पूर्ण जी पिके आहेत ते उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती धारूरची झाल्याचं चित्र दिसतंय. धारूर शहरामध्ये पाण्याचं नियोजन करण्यामध्ये नगरपालिका नापास झाल्याचं चित्र आहे आणि याचाच परिणाम सामान्य नागरिकाला, खास करून महिलांना भोगावा लागतोय. धारूरमध्ये सध्याच्या परिस्थितीला 15 दिवसानंतर पाणी येतं आणि त्या पाणी भरून घेण्यासाठी महिलांना मात्र तास रांगेमध्ये उभा राहून स्वतःचा एक घडा भरावा लागतोय. ही परिस्थिती फक्त आणि फक्त धारूर नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे झालेली आहे असा आरोप सामान्य नागरिकातून होतोय. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या किल्ले धारूरकरांवर आलेली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून धारूर शहरामध्ये पाण्याचं संकट मोठं दिसून येत आहे. काही भागामध्ये तर 15 दिवस किंवा एक महिना पाणी देखील येत नाही. काही दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात पाण्यासंदर्भात मोठी आश्वासनं देण्यात आली. मात्र धारूरकरांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. लोकप्रश्न न्यूजसाठी मी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड. पुढची बातमी बीडमधून. काल बीड शहरामध्ये एका चिमुकलीला, 3 वर्षाच्या चिमुकलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याच्यामुळे या चिमुकलीच्या तोंडावर आणि घशावर बऱ्याच मोठ्या जखमा झाल्या. सध्या ही लहान मुलगी एका दवाखान्यामध्ये ICU मध्ये शरीक आहे. याच्यावर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत आणि नगरपालिकेने 50 लाख रुपये खर्चून भटक्या कुत्र्यांना धरण्यासाठीचं जे नियोजन केलं होतं आणि त्याचा गाजावाजा झाला होता. काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांना धरून एका ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. या सगळ्या गोष्टी बीडकरांनी पाहिल्या. मग हे सगळे भटके कुत्रे धरत असताना मग आज तेच कुत्रे परत रस्त्यावर कसे फिरतात हा प्रश्न मात्र सामान्य नागरिकाच्या मनात आहे. नेमकं ते 50 लाख रुपये खर्चले की नाही खर्चले हा पण प्रश्न सामान्य नागरिकाच्या मनात आहे. याचा अर्थ असा होतो का की नगरपालिकेला हे सांगायचं की तुम्ही घराच्या बाहेरच निघू नका. प्रत्येक आई वडील सध्या चिंतेत आहेत. त्यांच्या लेकराला घराच्या बाहेर न जाऊ देण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे लेकरांना पण डांबूनच घरात ठेवायचं की या भटक्या कुत्र्यामुळं, असा मात्र प्रश्न सामान्य बीडकराच्या मनात होतो. नगरपालिका बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याच पक्षात भांडाभांडी करतानाचं चित्र पूर्ण बीडकरांनी पाहिलेलं असताना या सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका असणाऱ्या या सगळ्या बाबीकडे नगरपालिका लक्ष कधी देणार आहे? दीपक सर्वज्ञाचा दैनिक लोकप्रश्नसाठीचा हा विशेष रिपोर्ट. पुढची बातमी येते वडवणीमधून. आपल्याला माहिती आहे वडवणीमध्ये 2 दिवसापूर्वी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीनंतर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळं वडवणीमध्ये पुढील अनर्थ होण्याचं टळलं आणि त्या संदर्भातला विशेष रिपोर्ट आमचे वडवणीचे वार्ताहर सुधाकर पोटभर यांचा.
वडवणे शहरामध्ये 2 दिवसापूर्वीच एक घटना घडली आणि ती घटना अशी होती की वडवणीमध्ये आंबेडकर चौकामध्ये एक कापड दुकान आहे. त्या कापड दुकानाच्या समोरील पार्किंगची गाड्यावरून 2 गटामध्ये आपसात हाणामारी झाली आणि हाणामारी होत असतानाच तो वाद मोठा चिघळला आणि चिघळत असतानाच तो वाद पोलीस स्टेशनला गेला आणि गेल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघाला बी आपसात वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटवत असताना एका गटाने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि गुन्हेगाराला अटक करा अशी मागणी केली. मागणी करत असताना दुसऱ्या दिवशी लगेच वडवणे बंदची हाक दिली आणि बंदची हाक दिल्यानंतर मोर्चा आणि आंदोलन रास्ता रोको करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा आरोपी तात्काळ अटक झाला पाहिजे आणि त्याच्यावर मोका लावला पाहिजे. असे करीत असताना तेवढ्यात वरिष्ठ अधिकारी पोलीस चेतना मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित झाले आणि त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलं की आम्ही आरोपीला अटक करू आणि तात्काळ कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर मोर्चा संपन्न झाला. आणखीन एक बातमी बीड शहरातून. ॲडव्होकेट सदावर्ते 2 दिवसापूर्वी विलास गुले यांच्या संदर्भातील आरोपीला अटक करण्यासाठी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये आले होते आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि याच्यासाठीचा आक्षेप घेण्यासाठी आणि सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काल मराठा समाजाचे मनोज जरांगे यांचे समर्थक पोलीस स्टेशनला हजर होते आणि त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद पण दिली. या उलट दुसऱ्या बाजूने पण मनोज जरांगे यांच्या विरोधात तक्रारी करण्याचा सूर पण बीड जिल्ह्यात दिसून आला. बीड जिल्ह्यातील एक बातमी मध्ये काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदचे सीओ जतीन रहमान यांनी एक पत्र काढून शाळेमध्ये जे कोणी जाऊन शूटिंग करणारे, फोटोग्राफी करणारे याच्यासाठी निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला आणि याच्याबद्दल मात्र सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते नाराज आहेत. शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी फोटोग्राफी करता येणार नाही असं त्या पत्राचा मतितार्थ निघतो. पण असं बंधन करणं योग्य आहे का असं मात्र सामाजिक कार्यकर्ते विचारतात. त्याच्याच बरोबर जनतेतून एक सूर आहे की दीपके हे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात जर कधी आले तर त्यांच्या समोर शाळेची केविलवाणी परिस्थिती समोर येऊ नये म्हणून तर हा प्रयत्न जिल्हा परिषद करत नाहीये ना, हा प्रयत्न शासन करत नाहीये ना, अशी पण लोकांमध्ये चर्चा आहे. तर मित्रांनो, आज माझा तालुका माझी बातमी या सदरामध्ये या बातम्या आपल्या समोर आणलेल्या आहेत. उद्याच्या भागामध्ये बीड जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या नवीन बातम्या घेऊन आपल्या समोर येऊ. नमस्कार.